पराठा म्हटलं की सगळ्यांचा आवडता, पण करायचा मोठा काच लागतो. का? तर भाजी बाहेर येते, करताना चिकटला जातो, भाजताना तुटतो, अशा अनेक प्रॉब्लेम आपल्याला येतात. पण आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने, माझ्या पद्धतीने दाखवत आहे. 5 बटाटे उकडून घेतले, साल काढून स्मॅश करून घेतलं, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, भरपूर सारी कोथिंबीर कापलेली टाकायची आणि भरपूर सारे मसाले टाकायचे. धना पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, पुन्हा हळद पावडर हाफ टीस्पून, ओवा घेतलेला आहे इथे हाफ टीस्पून, हातावर क्रश करून टाकायचा म्हणजे चव छान लागते. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि हाताने हे सगळं स्मॅश करून एकजीव करून घ्यायचा. आता एकजीव केल्याने काय होतं की भाजी व्यवस्थित तयार होते आणि पराठा बनवताना पराठा चिकटला जात नाही किंवा भाजी बाहेर येत नाही, म्हणून व्यवस्थित अशी भाजी बनवून घ्यायची. त्यानंतर इथे मी बघा पीठ भिजवून घेतलेलं आहे. पीठ व्यवस्थित असं चांगलं मळून मळून भिजवून घ्यायचं आहे. भिजवल्यानंतर 5 मिनिटांनी चांगलं भिजल्यानंतर ते करायला घ्यायचे. आता एक मीडियम साईजचा गोळा मी लाटून घेतला आणि त्यानंतर इथे मध्ये असं बघा आपल्याला भाजी ठेवून घ्यायची आणि चारही बाजूनी फोल्ड करायचा. आता इथे मी चौकोनी स्क्वेअर शेपमध्ये करत आहे पराठा. तर तुम्ही गोल, चौकोनी कुठल्याही शेपमध्ये करू शकता. तर आज मी इथे मुलांच्या आवडता चौकोनी शेप देत आहे. तर हे बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं. चारही कडा व्यवस्थित सेम आल्या पाहिजे, कुठेही जाड पातळ असं ठेवायचं नाही. इथे पॅन तापायला ठेवलं, त्यावर असं मी तूप फिरवून घेतलं. साजूक तुपाचाच वापर केलेला आहे शक्यतो पराठा भाजण्यासाठी. त्यानंतर अलगद असा पराठा टाकून घेतला आहे. पराठे म्हटलं तर असे गुबगुबीत पराठे असले की सॉसबरोबर चटणीसोबत खायला खूप मजा येते. त्यामुळे असा गुबगुबीत पराठा करायचा आणि एवढा छान टेस्टी लागतो तर तुम्ही बटर किंवा इथे साजूक तुपाचा वापर करू शकता. तर इथे मी साजूक तुपाचा वापर केला आणि तुम्ही बघताय की पराठा एवढा छान असा झालेला आहे गुबगुबीत, तर बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल बघा. तर असे पराठे तयार करून घ्यायचे, एका मागोमाग आता मी लाटून घेते. तर असं तुम्ही चौकोनी किंवा गोल कुठल्याही शेपमध्ये करू शकता. तर चौकोनी करण्यासाठी इथे मध्ये भाजी ठेवून घ्यायची, चारही बाजूनी फोल्ड करायचं आणि नंतर अलगद असा चारही बाजूनी व्यवस्थित एकसारखा लाटून घ्यायचा. त्यानंतर साजूक तूप फिरवून असं व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं. नॉर्मल गॅस ठेवायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असा खरपूस भाजला की चव खूप अप्रतिम चव लागते. तुम्ही टॉमॅटो केचप बरोबर, चटणीसोबत, दह्यासोबत कशासोबतही सर्व करू शकता. तर असे मस्त गरमागरम मी पराठे आता बनवून घेतलेत एका मागोमाग. अजिबात बघा कुठेही भाजी बाहेर आलेली नाही किंवा चिकटलेला नाही. नक्की ट्राय करून बघा.